आज आपण बनवणार आहोत सोप्या स्टाईलमध्ये पनीर भाजी रेसिपी. मिस्टरांनी मला रात्रीच पनीर आणि पनीरचा मसाला आणून दिला होता. मला बोलले, मी आज गावाला जाणार आहे, तर मला पनीरची भाजी बनवून दे, कारण माझ्या सासऱ्यांना माझ्या हातची पनीरची भाजी खूप आवडते. मला भूक लागलेली म्हणून म्हटलं पहिलं काहीतरी खाऊन घ्यावं. मग मी शेंगदाण्याचा लाडू होता तो खाऊन घेतला. ते मी घेतले आहेत 6 कांदे आणि 3 टमॅटो. खरं तर आपल्याला 6 कांदे आणि 6 टमॅटो लागतात, पण माझ्याकडे 3च होते त्यामुळे मी 3च टाकले. जर 2 माणसांची भाजी करायची असेल तर 3 टमॅटो आणि 3 कांदे बास होतात, पण जर जास्त 4-5 माणसांची भाजी करायची असेल तर 6 कांदे आणि 6 टमॅटो घे. खाली बघितले तर वीराने अख्खी जाळीतली भांडी खाली घेतली होती, पण म्हटलं जाऊ देत, आता आपल्याला काम करायचं म्हणल्यावर तिला काय करायचं ते करून देऊ. लसूण सोललेला नव्हता, लसूण सोलून घेतला. आता इथे आपली वाटणाची तयारी करून झालेली आहे. आलं लसूणची पेस्ट करून घेतली, कांदा टमॅटोची प्युरी करून घेतली. मग गॅसवर कढई ठेवली आणि त्यात 2-3 पळ्या तेल टाकून त्यात लवंग, विलायची आणि तमालपत्र टाकून घेतले. कांदा टमॅटोची प्युरी टाकली. कांदा टमॅटोची प्युरी टाकल्यावरती कढईवर झाकण ठेवून ते परतून घ्या, कारण का ते खूप अंगावरती उडते. बाकीच्या गॅसवर स्टाईलवर पण खूप उडते, त्यामुळे झाकण ठेवून ते परतून घ्या. वाटण परतसपर्यंत पनीर स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतले. इथे मी सुहानाचा बटर मक्खन मसाला वापरला आहे. मसाल्यामध्ये दूध टाकून तो चांगला मिक्स करून घेतला. त्यानंतर बघितले तर आपले वाटण चांगले कोरडे झाले होते. मग त्यात आलं लसूणची पेस्ट टाकली. ते पण आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर चांगली कोरडी करून घेतली, चांगली परतून घेतली. मग त्यात 2 चमचे साजूक तूप टाकले. भाजीला पण तुपाने एवढी मस्त टेस्ट येते ना, म्हणून त्यामुळे मी त्यात थोडं तूप टाकत असते. मी इथे 1.5-2 चमचा लाल तिखट टाकले आहे. दुधात मिक्स केलेला पनीर मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. त्यानंतर ते सगळे चांगले मिक्स केले. आपण केलेले पनीरचे काप त्यात टाकून घेतले. मला पनीर तळून आवडत नाही, त्यामुळे मी पनीर तसेच टाकते. मग त्यानंतर मला थोडी पातळ भाजी पाहिजे होती, मग मी थोडे पाणी टाकून. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून. त्यानंतर मस्त बारीक चिरून घेतली आणि भाजीत टाकून दिली. तर मी आज बनवली खूपच सोपी, झटपट आणि चविष्ट पनीरची भाजी तुमच्यासोबत शेअर केली आहे. लंच, डिनर किंवा कधी पटकन बनवता येते आणि मुलांनाही खूप आवडते.